उमरग्यामध्ये 1 लाखाला दररोज 1000 रुपये असं सिस्टीम आहे. म्हणजे दररोज 1 लाखाला 1000 याप्रमाणे आम्ही एकेकाला 5-5 लाख व्याज दिलेलं आहे. एवढं सगळं देऊनही त्यांचं मन समाधान नाही. अजून आमचे पैसे आहेतच. आमचे पैसे द्यावंच लागतंय. मला असं अक्षरशः जगणं माझं मुश्किल केलंय. मला असं वाटलं की मी फाशी घ्यावं किंवा आत्महत्या करावं असे माझे. झेंडूबाम नावाचा व्याजाचा एक प्रकार उमरग्यामध्ये दिला जातो. 10,000ला रोज 1000 रुपये व्याज. अशा प्रकार धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. उमरगा शहरातील एका मेडिकल व्यावसायिक महिलेला सावकारीच्या पैशांसाठी धमकावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कर्जाची रक्कम आणि व्याजासह संपूर्ण पैसे परत केल्यानंतरही पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर मेडिकल दुकानात घुसून महिलेचा विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार उमरगा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. उमरगा शहरातील सदननगर परिसरातील रहिवासी तथा पतंगे रोडवरील सफा मेडिकल स्टोअर्सच्या संचालिका नसीमा वसीम डांगे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार डिसेंबर 2023 मध्ये आर्थिक अडचणीमुळे त्यांनी गणेश येणेगुरे याच्याकडून 50,000 रुपये व्याजाने घेतले होते. फिर्यादीनुसार त्यानंतर शेतजमीन विकून संबंधित रक्कम व्याजासह एकूण 5 लाख रुपये देऊन व्यवहार पूर्ण करण्यात आला. मात्र त्यानंतरही वारंवार पैशांची मागणी करून त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 9 जून रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास गणेश येणेगुरी, शुभम अंबुलगे आणि एक अनोळखी व्यक्ती सफा मेडिकल स्टोअर्समध्ये आली. यावेळी पैशांची मागणी करत धमकावण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच शुभम अंबुलगे यांनी महिलेच्या छातीला हात लावून लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी हस्तक्षेप करणाऱ्या पतीला 2 दिवसांत गेम करतो आणि जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे. विशेष म्हणजे तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात असताना फिर्यादीच्या भावालाही फोन करून तक्रार मागे घेण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तर माझं सगळं संसार ह्या व्याजाच्या पोटी का सगळं उद्ध्वस्त झालंय. उमरगात माझं राहणं असं म्हणजे मुश्किल करून टाकलं या व्याजानं. बलसूर शहरात माझी 2 एकर शेती होती सर. ते आम्ही ह्या व्याजाच्या पोटी सगळ्याच्या तगाद्यामुळे मी फक्त 25 लाखाला 2 एकर शेत विकले सर. आणि साईधाममध्ये माझं एक प्लॉट होतं 2000 स्क्वेअर फीटचं. तेही आम्ही ह्या अडचणीमुळे 50 लाखाचं प्लॉट आम्ही 28 लाखाला विकून ह्यांचं व्याज चाललो सर. या सगळ्या व्याजाच्या ह्याच्यामध्ये एवढं सगळं देऊनही अजूनही माझ्या नवऱ्याला म्हणजे फोन येतात किंवा छोटे मोठे जे त्यांचं डेली बेसिसचं व्याज असेल त्याच्यासाठी सारखं फोन येतात सर. आम्ही सगळं विकून दिलो. आम्ही आमच्याकडे आता काहीच नाही द्यायला. सगळं विकून, प्लॉट विकून, शेत विकून सगळं दिलेलं आहे आम्ही. तरीही त्यांचे अजून तगादे आहेत. द्या नाहीतर तुम्हाला जीवे मारताव, ठार मारताव असले मला फोन येतात सर. माझं तर त्यांच्यासोबत व्यवहारच नाही. जे व्यवहार होतं ते माझ्या मिस्टरांसोबत झालेलं होतं. आता त्यांना फोन करून 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 माझ्या मिस्टरांना त्यांनी मानसिक रोगी करून टाकली आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना रात्री नेऊन सोलापूरला डॉक्टर बुर्टे यांच्या ठिकाणी त्यांना ऍडमिट करण्यात आलंय सर. त्यांची मानसिक स्थितीच नाही. त्याने फक्त बडबड 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 करायला. कोणीही आल्यावर घाबरणं, असं चिडचिडपणा, सारखं बोलणं, बडबड करणं असं करायला. आता माझं माणूस म्हणजे माझे मिस्टर आता सध्या एक मानसिक रोगी झालेत या सर्व त्रासामुळे. मला लाडकी बहीण म्हणून कशाचा अभिमान आहे सर. माझं एवढं सगळं जाऊनही मी जगू शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांना मला एवढंच बोलणं आहे की मला या याच्यामध्ये न्याय मिळावा. मी जे सगळं काय माझं जे संसार उद्ध्वस्त झाले तसं दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त होऊ नये. माझ्या या बोलण्यामुळे किंवा माझ्या या कृतीमुळे कुणाचं तरी भलं व्हावं. माझ्यासारखं जे 7-10दा मी पोलीस स्टेशनला गेले. माझी सारखं फक्त एनसीच घेण्यात आली आहे सर. काल रात्री मी जाऊन काढले म्हणजे एफआयआर दाखल केले पोलीस स्टेशनमध्ये. एवढ्या दिवस मी फक्त धक्केच खाल्लेले आहो. एवढं करूनही मला आणीवी धमक्या येतात आणि तुला जिवंत जाळतो, जिवंत मारतो, तुम्हाला पैसे द्या आमचे असं तगादा लावत आहेत सर. मला करूनच खाऊ देना झालेत. माझं उदरनिर्वाह या मेडिकल व्यवसायावर आहे आणि या व्यवसायावरच माझं सगळं जे काही आहे ते चाललेलं आहे. आणि हे व्यवसाय जर चालू दिले नाही तर मी उपासमारीची वेळ आली आहे माझ्यावर सर. आता
बघा सर, उमरग्यामध्ये 1,00,000ला दररोज 1,000 रुपये असं सिस्टीम आहे. म्हणजे दररोज 1,00,000ला 1,000 याप्रमाणे आम्ही एकेकाला 5-5 लाख व्याज दिलेलं आहे. एवढं सगळं देऊनही त्यांचं मन समाधान नाही. अजून आमचे पैसे आहेतच, आमचे पैसे द्यावंच लागतंय. मला असं अक्षरशः जगणं माझं मुश्किल केलंय. मला असं वाटलं की मी फाशी घ्यावं किंवा आत्महत्या करावं असे माझ्या डोक्यात विचार आहेत. या प्रकरणी उमरगा पोलिसांनी गणेश येणेगुरी, शुभम अंबुलगी आणि एक अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74, 351(2), 351(3), 3(5) तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 45 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट शीतल चव्हाण. उमरगा शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न अतिशय चिंताजनक झालेला आहे आणि या गुन्हेगारी मागची प्रमुख कारणं अशी आहेत की एकतर खाजगी सावकारीमुळं अशा प्रकारच्या गुन्हेगाऱ्या होत आहेत, अनैतिक संबंधांमुळे या गुन्हेगाऱ्या होत आहेत, व्यसनाधीनतामुळं, तरुणांच्या व्यसनाधीनतेमुळे अशा प्रकारच्या गुन्हेगाऱ्या होत आहेत. काल मला पतंग रोडवरून मेडिकल चालवणारी एक नसीमा डांगे नावाची महिला आहे, तिचा मला फोन आला काल संध्याकाळी की तिच्या नवऱ्यानं काही लोकांकडून खाजगी सावकारीनं पैसे घेतले होते व्याजानं आणि ते पैसे त्याने अक्षरशः त्यांचं बलसूरचं शेत विकून पैसे परत केले. तरी सुद्धा व्याजाने हे पैसे देणारे लोक त्यांचा पाठलाग सोडत नाहीत. त्यांच्या मेडिकलमध्ये जात आहेत, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत आणि अजून आमचे पैसे राहिलेच आहेत अशा प्रकारचा तगादा त्यांच्या मागे लावण्यात आलेला आहे. झेंडूबाम नावाचा व्याजाचा एक प्रकार उमरग्यामध्ये दिला जातो. 10,000ला रोज 1,000 रुपये व्याज अशा प्रकारचं मनमानी व्याज हे खाजगी सावकार आकारतात आणि त्याच्यामधून मग वैमनस्य वाढत जातं, भांडण मारामाऱ्या होतात, खून होण्यापर्यंत प्रकरणं जात आहेत. तर या महिलेनं मला काल फोन करून त्याची तक्रार सांगितली. त्यानंतर मी तिला सांगितलं की जेव्हा कधी हे तरुण पुन्हा येतील आणि तुम्हाला त्रास देतील तेव्हा तुम्ही थेट पोलीस स्टेशन गाठा आणि पोलीस स्टेशनला तुमची तक्रार द्या. पोलीस प्रशासनाला मी सुद्धा विनंती करतो तुमची तक्रार घ्यायला आणि त्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करायला. त्यानंतर माझा फोन झाल्यानंतर 1 तासामध्ये ते तरुण त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्या महिलेची छेडछाड केली, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर त्या महिलेने जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. पोलिसांनी सुद्धा त्या महिलेला सहकार्य करत त्यांचा गुन्हा नोंदवून घेतलेला आहे, FIR केलेला आहे. तर अशा प्रकारचे प्रकार जे आहेत ते उमरग्यामध्ये थांबवण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. त्या महिलेच्या धाडसाचं मी कौतुक करतो, कारण बऱ्याच वेळा असं होतं की मागच्या महिन्यामध्ये पण एका महिलेवर आणि त्याच्या मुलीवर कोयत्याने अक्षरशः हल्ला झाला, परंतु त्या दोघींनी तक्रार कुठे दिली किंवा FIR दर्ज केला पोलीस स्टेशनला असं काही ऐकण्यात आलेलं नाही, पाहण्यात आलेलं नाही. तर ज्यांच्यावरती गुन्हा होतोय त्यांनी सुद्धा आपल्या अन्यायाला वाचा फोडत गुन्हे नोंदवले पाहिजेत. त्या महिलेने हे धाडस केलं, त्याच्याबद्दल तिचं कौतुक करतो. पोलीस प्रशासनाचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि या गुन्ह्याचा तपास ते व्यवस्थित करतील आणि गुन्हेगारांचा बंदोबस्त करतील अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.